हॅलो एव्हरीवन, तर मग आज बघणार आहे आपण महाशिवरात्री स्पेशल थालीची रेसिपी। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। यापैकी आपण 2 रेसिपी बघणार आहे। अगदी सोपी रेसिपी आहे बघा। सुरुवातीला बघणार आहे आपण स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळाची खीर बघणार आहे। त्यासाठी आपण एक रताळा स्वच्छ पाण्याने धुवून त्याचे साल काढून त्याला अशा पद्धतीने आपण खीस करून घेतलेला आहे। आता एका पॅन मध्ये आपल्याला तूप गरम करायचं आहे। त्यामध्ये ड्रायफ्रुट्स आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। मी बदाम, काजू आणि मनवल घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहे। मी अख्खेच ड्रायफ्रुट्स टाकलेले आहे कारण खीरमध्ये छान लागतात। फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे। नंतर त्याच पॅन मध्ये आपण तुपामध्ये किसलेलं रताळ टाकायचं आहे। याला छानपैकी कलर चेंज होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मस्त कलर चेंज होते याचा त्याला कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे आणि ही प्रोसिजर आपल्याला मंद आचेवर करायची आहे, नाहीतर आपलं रताळ जे आहे ते खाली करपू शकतं, लागू शकतं बघा। आता छान कलर चेंज झाला रताळाचा की त्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार साखर टाकायची आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही तिथे गुळ पण टाकू शकता। मी थोडीशी साखर टाकलेली आहे। साखरेचा पाक होईस्तोवर त्याला शिजवून घ्यायचा आहे। साखरेचा पाक झाला की त्यामध्ये आपण 1 वाटी दूध टाकणार आहे। आता हे सर्व इन्ग्रेडियंट छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। व्यवस्थित मिक्स झालं की खीरला चांगले गदगद उकळी येऊस्तोवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता छान याची आपल्याला उकळी काढायची आहे। छान असं गदगद उकळलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये राहिलं सुरलं काही रताळ शिजलेलं असेल ते शिजल्या गेलं पाहिजे बघा। छान आता आपल्या खीरला मस्त उकळी आलेली आहे। त्याला आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण फ्राय केलेले जे ड्रायफ्रुट्स होते आपण ते टाकणार आहे। तुम्हाला वाटतं तुम्ही तुकडे करून टाकू शकता, मी अख्खे टाकलेले आहे कारण खाताना खूप छान लागते बघा। आता सोबतच आपण विलायचीची पूड टाकलेली आहे। आपला गॅस बंद करायचा आहे। आपली रताळाची खीर तयार झालेली आहे। गॅस बंद करून त्याबरोबर विलायची पूड टाकायची आहे। अगदी सोपी रेसिपी होती की नाही, तयार झाली आपली रताळाची म्हणजे स्वीट पोटॅटोची खीर। खूप स्वादिष्ट लागते, नक्की ट्राय करून बघा। तर ही आपली पहिली रेसिपी होती। सोबतच मी बनवलं होतं नॉर्मल आपण जे बनवतो साबुदाणा खिचडी, ती बनवली होती कारण माझ्या मुलीला खूप आवडते म्हणून ती मला आवर्जून करायला सांगते, मी केली होती। आता आपण आपली मेन रेसिपी बघणार आहे दुसरी, दही साबुदाणा खिचडी। ही जरा प्रोसिजर वेगळी आहे, त्यासाठी घेतलेला आहे आपण 1 वाटी भिजलेला साबुदाणा। त्याला अशा पसरट भांड्यामध्ये किंवा एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याला वाफवायचं आहे। मी अशा पद्धतीने वाफवलाय, तुम्ही तुमच्या सोयीने साबुदाणा वाफवून घ्या जोपर्यंत ते ट्रान्सपरंट होत नाही। साबुदाणा वाफवून आपण एका बाउलमध्ये घ्यायचं आहे 1 वाटी दही, नॉर्मल दही घ्यायचं आहे, आंबट दही घ्यायचं नाही आहे। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा साखर आणि काळं मीठ म्हणजे उपासाचं मीठ टाकायचं आहे आणि त्याला मस्त फेटून घ्यायचं आहे, स्मूथ करून घ्यायचं आहे। तोवर बघा आपला साबुदाणा पण छानपैकी बॉईल झाला होता, त्याला आपण खाली उतरून घेणार आहे। त्या साबुदाणा खिचडीसाठी लागणारे सर्व तयारी आपण करून घेतलेली आहे, म्हणजे आपला साबुदाणा क्विकली म्हणजे झटपट होईल बघा। आता आपण दही जे फेटलं आहे ते बाउल घ्यायचं आहे, त्यामध्ये वाफवलेला साबुदाणा टाकायचा आहे। सोबतच आपण बॉइल्ड बटाटा टाकणार आहे। मी अशा पद्धतीने काप करून टाकलेला आहे बघा। त्यामध्ये आपण डाळिंब टाकणार आहे। डाळिंबाचे दाणे मस्त गोड गोड ते टाकायचे आहे। शेंगदाण्याचा आपला जाडा भरडा जो कूट असतो तो टाकायचा आहे। सर्व इन्ग्रेडियंट छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपण यामध्ये तडका मारणार आहे। त्यासाठी मी तडका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। तुम्हाला वाटतं तुम्ही त्यामध्ये तूपही गरम करू शकता। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे, हिरवी मिरची, काजू, कढीपत्ता, सोबतच आपण टाकणार आहे थोडासा पुदिना, म्हणजे आपल्या उसळाला छान अशी टेस्ट येईल। सर्व इन्ग्रेडियंट छानपैकी मिक्स करायचे आहे। हा गरमागरम तडका आपल्याला दही साबुदाणा खिचडीमध्ये टाकायचा आहे, म्हणजे आपला खिचडीचा स्वाद आणखी वाढेल। हे सर्व इन्ग्रेडियंट छानपैकी मिक्स करायचे आहे। अगदी सोपी रेसिपी होती की नाही सांगा मला। एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, मस्त लागते एकदम। त्यामध्ये टाकायचं आपला थोडंसं मिरपूड, हे छान मस्त मिक्स करायचं आहे। तर तयार झाली आहे आपली आंबट गोड तिखट चवीची मस्तपैकी दही साबुदाणा खिचडी। नवीन रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। अगदी सोपी रेसिपी आहे। आता आपण याला मस्तपैकी ताटामध्ये सर्व करूया। तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। नवीन सुद्धा माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपींसोबत। बाय बाय।